या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थितां नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितां नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वांच्या अंतःकरणामध्ये चितिरूपानं शक्तिरूपानं वास करत असलेली भगवती पराशक्ती हिच्या श्रीचरणी नतमस्तक होऊयात। गेल्या वेळी बऱ्याच जणांची तक्रार होती, थोडा त्रासही झाला, कारण आपली झूमची लिमिट ही संपलेली होती। त्यामुळे यावेळी यूट्यूब प्लस झूम या सर्व माध्यमातून आपण लाईव्ह घेतोय, जेणेकरून सर्वांना सुविधा व्हावी। पितृपक्ष सुरू आहे। उद्या सर्व पितरी अमावस्या आहे। आणि येन केन प्रकारेनं पितृपक्षामध्ये पितृकार्य जर आपण करू शकलो नाही, तर ते उद्याला आपण निश्चितपणे करू शकतो। ही गोष्ट खूप महत्वाची आहे। पितृ पंधरवड्यानंतर लगेचच नवरात्री सुरू होते आणि त्या अनुषंगाने ओके, त्या अनुषंगाने आपण आजची ही लाईव्ह घेतोय। आवाज वाढेल निश्चित, कारण की एकदम ध्यानानंतर किंवा मनाच्या असीम शांततेच्या अवस्थेनंतर आपण ज्यावेळी बोलण्याला सुरुवात करतो, त्यावेळी निश्चित सुरुवातीला आवाज हा खूप कमी असतो। जे उपासक नियमित ध्यान करत असतील त्यांना हा अनुभव नक्की असेल। कारण आपल्या चित्ताची अवस्था एका विशिष्ट स्तरावरून खाली येते आणि ती खाली आल्यानंतर या वातावरणाशी समरप किंवा समरूप होण्यासाठी, यासाठी या सर्वांशी ऐक्य साधण्यासाठी निश्चित काही क्षणांचा काही मिनिटांचा अवधी जात असतो। शेवटी आपण हे सर्व कशासाठी करतोय हे खूप महत्वाचं आहे। एंड ऑफ द रिझल्ट काय आहे आयुष्याचा, त्यासाठी आपण हे सर्व करतोय। कारण आपण उपासना करतो, आपण उपासना मार्गाचे पथिक आहोत आणि हे सर्व मार्ग सरते शेवटी एकाच समुद्राला जाऊन मिळतात।
त्या शक्ती तत्वाचे आपण उपासक आहोत. तिथपर्यंत पोहोचण्याचे अनेकविध मार्ग आहेत आणि ग्रंथकारांनी, शास्त्रांनी, वेदांनी, उपनिषदांनी ज्या मुख्य प्रवाहावर सांगितलेला आहे तो म्हणजे शक्ती उपासना. कलो चंडी विनायको असं आपण म्हणत असतो. कलीमध्ये, कलियुगामध्ये भगवतीची उपासना, विनायकाची उपासना ही शीघ्र फलदायक आहे असं आपण म्हणतो. ग्रंथकारांनी तर इथपर्यंत सांगून ठेवलंय की यत्रस्ति भोगो न च तत्र मोक्षो, यत्रस्ति मोक्षो न च तत्र भोगा, श्री सुंदरी सेवन तत्परानाम भोगश्च मोक्षस्थ करस्थ एव. त्याचा अर्थ असा आहे की उपासना मार्गाच्या खूप सारे लाभ आहेत, परंतु जिथे भोग मिळतात अशी उपासना की ज्या उपासनेने भोग मिळतात तिथे मोक्ष मिळत नाही. भोग घ्या किंवा मोक्ष घ्या. काही उपासना अशा आहेत की यत्रस्ति भोग मोक्षो न च तत्र भोगो, तिथे मोक्ष मिळेल, तुम्हाला हमखास मिळेल, मात्र भोग मिळणार नाहीत. भोग मिळणार नाहीत म्हणजे आपण जी लौकिक अर्थाने सर्व उपासना करतोय किंवा आपण ज्या सर्व गोष्टी करतोय, सकाम उपासना आपण ज्या गोष्टींसाठी करतोय त्या मिळणार नाहीत. परंतु श्री सुंदरी सेवन तत्परानाम, जो भगवतीचा उपासक आहे त्याच्या एका हातामध्ये भोग असतात, भोगश्च मोक्षस्थ करस्थ एव. एका हातामध्ये भोग आणि एका हातामध्ये मोक्ष, असं हे सर्व मिळवून देणारा शक्ती उपासनेचा मार्ग आहे. आणि शेवटी काय आहे, सर्व जरी आपण करत असलो, मूळ तीच, आदिशक्तीच. कुठल्याही तत्वाचा जन्म जो होतो किंवा कुठलंही तत्व ज्याची आपण उपासना करतो, ते तत्व जर कुठून येत असेल तर पराशक्ती त्याच तत्वामधून आपल्यापर्यंत येत असते आणि चिती रूपानं ती सर्वीकडे वास करते. असो, येणाऱ्या नवरात्रामध्ये सर्वात आधी तर हे समजून घ्यावं लागेल की एक जर तुम्ही लक्षात घेतलं असेल तर आपले जे सण उत्सव आहेत, मुख्यतः अमावस्या, पौर्णिमा या तिथी किंवा पंचांगानुसार येतात. इंग्रजी कॅलेंडर नुसार नाहीत येत. कारण आपले जे पंचांग आहेत, चंद्र आणि सूर्याच्या फिरण्याच्या गतीवर या गोष्टींचा सूक्ष्मतेने विचार करून, अर्थात कॅलेंडरमध्येही हा झालेला आहे, पण ज्या सूक्ष्मतेनं आपल्या सनातन धर्मामध्ये हा विचार झालाय त्या सूक्ष्मतेनं इतर धर्मांमध्ये हा सूक्ष्मतेनं विचार झालेला दिसून येत नाही. आणि त्याचाच विचार करून आपले सण उत्सव परंपरा या सर्वांचा विशिष्ट वेळ ग्रंथकारांनी, आपल्या ऋषींनी आपल्यापर्यंत ठरवून दिलेली आहे. कारण की आपण उपासना करतो, उपासना करताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टीही मिळण्यासाठी, मागेही मी लिहिलं होतं की सकाम उपासना,
तर नवरात्रीमध्येही दोन प्रकारच्या उपासना केल्या जातात. त्यापैकी एक सकाम आणि एक निष्काम उपासना आपण म्हणूयात. 9 दिवसानंतर किंवा नवरात्रींचा काळ म्हणजे नवरात्री असं आपण म्हणतो. अमावस्येनंतरचा काळ, प्रथमा तिथीपासून नवरात्रीची उपासना आपण सुरू करतो. एका अर्थानं ती कुलदेवतेची उपासना आहे. मला या 3-4 दिवसांमध्ये प्रचंड शेकडोंनी कॉल आलेत की दादा आम्ही काय उपासना करू, काहीतरी वेगळं सांगा, एनहान्सिंग काहीतरी वेगळं द्या जे आम्हाला माहिती नाही. बरोबर की नाही? खूप कॉल आले, म्हणजे अक्षरशः मला कधी कधी तर मोबाईल सायलेंट बंद ठेवावा लागला. ही जी सर्व इगरनेस जे हे आहे आपल्यामध्ये, यामागचं कारण हे आहे की आपण आपल्या कुलदेवतेला ज्या पद्धतीने ओळखायला पाहिजेत त्या पद्धतीने अजून ओळखलं नाही. मुख्य उपासना आपल्या कुलदेवतेची, आपल्या कुळाची, नंतर मग इष्टदेवतेची उपासना. पितरांची उपासना आपण नुकतंच करून झालोय. आता उपासना आपल्याला करायची आहे भगवतीची उपासना करायची आहे, कुलस्वामिनीची उपासना आपल्याला ती करायची आहे. आणि ही करण्यासाठीचा विशिष्ट काळ म्हणजे नवरात्री. आता जर सूक्ष्मतेनं विचार केला तर प्रत्येक गोष्टीला दोन टोक आहेत. जसं प्रकाश आणि अंधार, स्त्री आणि पुरुष, उत्तर दक्षिण, बरोबर की नाही? स्त्री तत्व, पुरुष तत्व, शिव तत्व, शक्ती तत्व. वैज्ञानिक भाषेत बघितलं तर नॉर्थ पोल मॅग्नेटचा आणि साऊथ पोल. परंतु जसं वैज्ञानिक भाषेमध्ये आपण म्हणतो, वी कॅन नॉट सेपरेट द टू पोल्स ऑफ मॅग्नेट. दोन लोहचुंबकाचे, मॅग्नेटचे दोन ध्रुव आपण कधी सेपरेट वेगळे करू शकत नाही, कधीच नाही करू शकत. तर तसंच ह्या दोन्हीही गोष्टी, शिवतत्व आणि शक्ती तत्व, आपण कधीही वेगळं करू शकत नाही. हे मात्र निश्चित की कधी कधी त्यातील शिवतत्व जास्त प्रखर असते. अजून सोपं समजायचं तर त्यातला पर्सेंटेज जास्त असते आणि शक्ती तत्व थोडं किंचित त्याचं प्रमाण कमी असतं. कधी कधी शक्ती तत्व जास्त असतं तर शिवतत्व थोडं कमी असतं. मात्र हे निश्चित की शिव आणि शक्ती आपण कधी वेगळं करू शकत नाही. म्हणून ललिता सहस्त्रनामाच्या शेवटी शिवशक्त्यक्य रूपिणी ललिता अंबिका असं म्हटलेलं आहे. त्यामागचं कारणही तेच आहे. म्हणून कधी आपण वेगळं याचं डिस्टिंग्विश बिटवीन किंवा याला असं वेगळं करू शकत नाही की हे शिव आहे, हे शक्ती आहे. जे शैव मार्गाचे उपासक आहेत ते पण शक्तीची उपासना करतात. आपण शक्ती मार्गाचे उपासक आहोत, आपण पण शिवाची उपासना करतो. त्या उपासनेचं अंग कमी अधिक असू शकते निश्चितपणे. तर ह्या सर्व गोष्टी समजून घेणं ज्यावेळी आपण उपासना करतो त्यावेळी महत्वाचं आहे. कारण हा प्रश्न कधी येतो, ज्यावेळी भक्तीचा अतिरेक म्हटल्यापेक्षा अतिभावामध्ये जातो, त्यावेळी मी फक्त हीच उपासना करणार, इतर उपासनेला मी गौण समजणार, हा भाव यायला लागतो. आणि मग मात्र त्याचं रूपांतर अहंकारात होते आणि तिथून त्या साधकाचं पतन होतं. मी नेहमी एक म्हणजे उपाय सांगतो की कुठलाही, जसं मी भगवतीचा उपासक आहे, मी श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जरी गेलो तरी माझा भाव आहे माझी भगवती गणेश स्वरूपामध्ये तिथे आहे. मी शिवाच्या मंदिरामध्ये गेलो तर शिवशक्ती रूपिणी ललितांबिका त्या ठिकाणी तीच बसलेली आहे. मी श्री विष्णूंच्या तिथे गेलो तर त्या तत्वरूपाने माझी भगवती कार्य करते. हा भाव ज्या दिवशी आपल्या इष्टदेवतेच्या बाबतीत जागृत होईल त्या दिवशी आपली प्रगती निश्चित आहे. कारण की
नवरात्रीची उपासना करतो म्हणजे काय करतो, तर त्या शक्ती तत्वाची उपासना करतो. प्राधान्याने कुळधर्म आणि कुळाचार आपण पाळतो. बरं, माझ्याजवळ इतर माहिती नाही आहे का? खूप आहे. मी वर्षभरही सलग रोज वेगवेगळं काही ना काही देऊ शकतो. मात्र कुलदेवतेच्या उपासनावर एवढा जोर का? त्यामागचं काय कारण असेल? त्यामागचं कारण हेच आहे, की आधी आपल्या समस्या ज्या काही असतील, छोट्या मोठ्या समस्या, त्या कधी संपत नसतात. निश्चित. त्यातनं आपण थोडं रिलॅक्स व्हायला पाहिजेत. पितृकर्मातनं किंवा कुलदेवतेच्या उपासनामधून थोडं रिलॅक्सेशन आपल्याला येतं आणि आपल्या मनाची स्थिती उपासनेसाठी योग्य होते आणि मग मात्र आपल्याला अनुभूती यायला सुरुवात होते. माझ्यापर्यंत शेकडोंनी अनुभव आलेत की जेव्हापासून आम्ही ललिता सहस्त्रनाम पाठ करतोय तेव्हापासून आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेत. रोज कॉल आहेत, रोजचे मेसेज आहेत. आमच्या ऍडमिन्स टीमकडे रोज कॉल आहेत, मेसेज आहेत. मग हे सर्व का होतंय? तर यामागे एक शक्ती तत्व, गुरुमंडलाची शक्ती हे सर्व कार्य करते. कारण इथं मी प्रधान आहे हे दाखवणं नाहीये. शक्ती काढून घेतली तर ते शव आहे. हे सर्व त्यांचा आशीर्वाद म्हणून ह्या सर्व गोष्टी होत आहेत. कारण या जगामध्ये शक्ती तत्वही तेवढंच आवश्यक आहे. ग्रंथकारांनी भगवतीच्या शक्तीला खूप मोठ्या स्वरूपामध्ये विभाजित केलंय. कधी तिला पराशक्ती म्हणतात, ती ज्ञानशक्ती आहे, इच्छाशक्ती आहे, क्रियाशक्ती आहे, कुंडलिनी शक्ती आहे, मातृका स्वरूपामध्ये आहे. आणि ललिता सहस्त्रनामामध्ये तर इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती स्वरूपिणी, जगामध्ये ज्याला सक्सेस व्हायचंय त्यांना हा मात्र मंत्र ध्यानात ठेवायचा आहे. सर्वात आधी काय व्हावं लागतं कुठल्याही गोष्टीमध्ये यशस्वी होण्यासाठी? त्याची इच्छा असावी लागते. माझी इच्छाच नाही ललिता सहस्त्रनाम पाठ करण्याची, माझी इच्छाच नाही जॉब करण्याची, माझी इच्छाच नाही मेरिट येण्याची, माझी इच्छाच नाही समस्यातनं बाहेर निघण्याची, इच्छाशक्ती. तर ती काय करते? त्या इच्छाशक्तीलाही प्रेरक स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तीच करते, इच्छाशक्ती. मग काय करावं लागते? जी इच्छा उत्पन्न झाली त्यावर ज्ञान घ्यावं लागतं, ज्ञानशक्ती. ज्ञानशक्ती. इच्छा खूप झाली पण ज्ञान काहीच नाहीये. काय होईल? होणार का सक्सेस? इच्छा झाली मला कलेक्टर व्हायचंय पण युपीएससी द्यावी लागते हे मला माहितीच नाहीये. मग मात्र निश्चित अडचण येऊ शकते. मग सर्व झालंय, इच्छा आहे त्याच्याविषयी ज्ञानही घेतलं, फॉर्म नाही भरला, होईल का सक्सेस? नाही होणार. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, यू हॅव टू टेक ऍक्शन. आपल्याला त्याच्यावर ऍक्शनही घ्यावी लागेल. मला आशीर्वाद मात्र हवाय ललिता सहस्त्रनामाचा, मला भगवतीचा आशीर्वाद हवाय, मात्र मी उपासना नाही करणार. मी रोज गरब्यामध्ये जाणार, वाईट नाही. परंतु आपली उपासना झाल्यानंतर आपण तिथं निश्चित जाऊ शकतो. उपासना मार्गाचे पथिक आपण आहोत. इथे कुठला असं काही होणार नाही की चुटकी वाजवली आणि काहीतरी आपल्याला मिळालं. जो उपासना करेल त्याला त्याचं फळ मिळणार आणि निश्चित मिळणार. कारण मी आज एक कथा वाचली की त्या कथेमध्ये असं आहे की एक सज्जन भगवती गायत्रीचं उपासना करण्यासाठी अनुष्ठान करतात, त्यांचं दर्शन होण्यासाठी. आणि मग एक उपासना, एक पुरस्चरण होतं, दुसरं पुरस्चरण होतं, तिसरं पुरस्चरण होते, असं करता 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 खूप पुरस्चरण होतात, तरीही भगवती दर्शन देत नाही. आणि असं करता करता वयही निघून गेलेलं असतं. मग आता काय या वयामध्ये लग्न करायचं? आता आपण पुन्हा पुरस्चरण करू. ते करत राहतात, करत राहतात, करत राहतात. शेवटी कंटाळतात आणि मग म्हणतात की मी आता काय करतो, मी आता कंटाळलो, मी तुझी उपासना करणार नाही. आणि तिथेच एक चांभार असतो, बूट शिवणारा, आणि त्याच्या समोरून जात असतात.
आणि हे त्याला विचारतात की, तो चांभार विचारतोय की काय झालं की नाही दर्शन. कारण हे सर्व जे भाव आहेत हे त्यांच्या मनामध्ये सुरू असतात, आणि ते जे भावतरंग आहेत त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात, आणि त्यांना थोडासा प्रश्न पडतो की अरे कसं काय, याला कसं काय माहित मी मनामध्ये बोलतोय, हा तर चांभार आहे, हा नित्यनियम करणारा व्यक्ती आहे, त्याचं काम करणार आहे, याला कसं काय माहिती. आणि त्यांना हे विचारतात जाऊन की तुम्हाला कसं काय माहित झालं. ते सांगतात नाही, मी एका क्षुद्र शक्तीची उपासना केली आहे आणि मी त्याला प्रसन्न केलं आणि 3 दिवसात प्रसन्न होतं. सांगा. हे त्यांच्याजवळ विधान घेतात, सर्व पूजा करतात, आणि मात्र ज्यावेळी ती शक्ती प्रगट होते ते त्यांना तिथेही दर्शन मिळत नाही, ते त्यांना दर्शन देत नाहीत. मग ह्या पुन्हा त्या व्यक्तीकडे जातो की हे का नाही दर्शन देत आहे मला आता, नाही भगवती गायत्री तर याने तर दर्शन द्यायला पाहिजे, सांगायला पाहिजेत. तो त्याला विचारते की तुम्ही का दर्शन देत नाही, तर ते म्हणतात की याचं तेज एवढं आहे, ओज एवढं आहे की माझं शरीर जळतंय यांच्या समोर गेल्यानंतर. सूक्ष्म शरीरामध्ये माझ्या जो काही मंत्रात्मक शरीर आहे त्यामध्ये पण ताप उत्पन्न होतोय. यांना सांगा की तुम्ही एक वेळ पुन्हा भगवती गायत्रीचं अनुष्ठान करा, पुरस्चरण करा, तुम्हाला ते प्रसन्न होईल. आणि हे पुन्हा मनोभावे उपासना करतात, आणि तिथं शेवटी आपण मागतो तर आपल्या आईलाच मागतोय ना, पण साखर किती खावी यालाही नियम आहे. आणि मग साक्षात भगवती परांबिका त्यांच्या समोर प्रसन्न होतात आणि विचारतात वरम ब्रूयात, वर माग. आणि आधी तर तो आपलं गाऱ्हाणं मांडतो की आई मी एवढी उपासना केली का नाही तू प्रसन्न झाली. तर मग भगवती त्यांना दिव्य दृष्टीने दाखवतात की एवढे एवढे पातक तू केलेले होते, आणि एक एक पुरस्चरण म्हणजे एकेका पातकाचा नाश होत होता, आणि आता सर्व झालेलं आहे पूर्ण, तेव्हा मी तुझ्या समोर प्रगट झालीय. याचा अर्थ हा की बरेच वेळेस आपण उपासना करून आपल्याला अपेक्षित यशप्राप्ती नाही होत. त्यामागचं कारणही तेच आहे, आधीचा खड्डा खूप सारा असतो ना भरलेला. तर तिथेही मात्र आपल्याला विचार करावा लागेल. जसं भंडासूर आहे, ललितोपाख्यानामध्ये प्रसंग येतो की भंडासुराच्या समोर भगवती येतच नव्हत्या युद्धासाठी. मी त्यावर विस्तृत आपण दर शुक्रवारी बोलणार आहे पुढे ललितोपाख्यानवर. त्यांच्या समोर येतच नव्हत्या भगवती. तर तो म्हणायचा मला युद्ध कोणाशी करायचं हे कळलं तर पाहिजे. मग श्री गणेशांनी भगवतीला प्रश्न केला की आईसाहेब तुम्ही का नाही जात आहे त्यांच्या समोर, तुम्ही युद्ध करा आणि युद्ध संपवा. तर परांबिकेने त्या ठिकाणी सांगितलेलं खूप महत्वाचं आहे की मी याच्या समोर जाण्यासाठी याच्याजवळ काहीही पुण्य शिल्लक नाही. शत्रू रूपात जरी हा माझी उपासना करतोय त्यासाठीही पुण्य आवश्यक आहे, आणि ते पुण्य याच्याजवळ कुठलंही नाही. मग श्री गणेश बुद्धीची देवता ते त्यांच्या समोर जातायत आणि प्रश्न विचारतात. संस्कृतातून आहे तो, कथा खूप सुंदर आहे, मी वेळ नाही घेणार. की तू कोणाशी युद्ध करतोय, तरी तो काही सांगत नाही. असं 4-5 वेळ युक्तीने विचारल्यानंतर तो सांगतोय मी भगवती ललितांबिका, ललिता ललिता नाव घेतात. आणि त्यावेळी मात्र भगवतीचा आविर्भाव त्या भंडासुरापुढे होतो. याचा अर्थ हा आहे की कुठल्याही मार्गाने केलेली उपासना निश्चितपणे अगदी चंद्रा सूर्या एवढं सत्य आहे, ही पोहोचते. मात्र त्यासाठी साधकाच्या जीवनामध्ये धैर्य, संयम या गोष्टींची खूप आवश्यकता आहे. कारण जर असं नसेल तर आपण आणि माकड यात काही फरक नाही राहणार. एक किंवदंती आहे, माकड जसं आंब्याची कोय लगेच लावतं, 20 मिनिटानं पाणी टाकतं, पाहतं लगेच अर्ध्या घंट्याने लागलं का, अरे त्याला फळं आली का, असं नाही होत. याला थोडा वेळ जावा लागतो. कारण आधींचे ऋषीमुनी 10-10 हजार वर्ष उपासना करायचे, तेव्हा कुठे मिळायचं. मात्र आपणही परम भाग्य आहे की कलियुगामध्ये कमी काळामध्ये, अल्प काळामध्ये केलेली उपासना आपल्याला फळ देते. आधीच्या काळामध्ये मनानं केलेलं पाप ही पापांमध्ये गणल्या जायचं. मनामध्ये एखाद्या व्यक्तीच्या विषयी काही वाईट आलं किंवा वक्तव्य वाईट निघालं मनामध्ये, तर तेही पापाच्या श्रेणीमध्ये यायचं. पण कलियुगामध्ये
मनामध्ये केलेलं पुण्य हे पुण्याच्या श्रेणीमध्ये येते, स्थूल शरीराने अथवा मनाने केलेलं. परंतु मनामध्ये केलेलं पाप हे पापाच्या श्रेणीमध्ये येत नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि असं जर झालं असतं तर नाही झाली असती उपासना आपल्याकडून. असो, तर 9 दिवसामध्ये आपल्याला ही उपासना करायची आहे. जास्तीत जास्त आपण कशा पद्धतीने दुर्गा सप्तशती या दिव्य ग्रंथाचे पाठ आपण करू शकू. मात्र एक निश्चित माझं सांगणं राहील की ज्यांनी संथा घेतलेली आहेत, ज्यांची शक्ती उपासनेची मंत्रोपदेश झालेला आहे, त्यांनी संस्कृत दुर्गा सप्तशतीचं पाठ करायला हरकत नाही. परंतु इतरांनी मात्र, मी मागेही सांगितलं होतं, प्राकृत दुर्गा सप्तशती ग्रंथाचे आपण वाचन निश्चित, त्याचं पारायण आपण निश्चित करू शकतो. प्राकृत दुर्गा सप्तशती ग्रंथाचं आपण पारायण करू शकतो. आणि यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. एक महत्वाची गोष्ट, ज्यावेळी आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो त्यावेळी सुरुवातीचं सर्वात महत्वाचं कवच, त्यानंतर अर्गला स्तोत्र, कीलक, ह्या सर्व गोष्टी आपण करतो. मात्र शेवटी जे आहे प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, ह्या सर्व गोष्टी आपण करत नाही आणि त्या आपण सोडून देतो. तो पाठ अपूर्ण पाठ होतो. त्यामुळं तसं करण्याचा काही कोणी विचार करू नये. बरेच जण कुठल्या तरी युट्यूब मध्ये, आज मी युट्यूबला बघितलं, विलोम चंडी वगैरे असे प्रकार आहेत. म्हणजे प्रथम चरित्र, मध्यम आणि उत्तर चरित्र असे 3 भाग आहेत. तर कधी कधी मध्यम चरित्राचा पाठ करून मग उत्तर चरित्र, मग प्रथम चरित्र, अशा विविध पद्धती आहेत पाठांच्या. मात्र त्याचे नियम, त्यासाठी आवश्यक असलेली सर्व अनुष्ठानात्मक जी तयारी आहे, त्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती नसतात. त्यामुळे सर्वांना पुनश्च हात जोडून विनंती आहे, आपलं साधं सोपं सरळ मार्गाने ही जी उपासना आपण करतोय ती करायला हरकत नाही. आणि असं जर काही करायचं असेल तर जे कोणी अधिकारी आहेत, अधिकारी व्यक्ती आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली असं करायला हरकत नाही. मात्र उपासना करताना उगाचच कुठलंही स्तोत्र, बऱ्याच जणांचा आता सध्या महाविद्यांच्या उपासनेचंही पेव फुटलंय. आजचा हा विषय मी मुख्य तोच घेतोय. लगेचच कुठलं तरी त्रिपुर भैरवी, लगेचच आईसाहेब बगलामुखी, लगेचच काहीतरी, लगेचच षोडशी. कारण की महाविद्यांच्या उपासना, दशमहाविद्यांच्या उपासना ह्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली परंपरेने आलेल्या मार्गानेच करायच्या असतात, असा शास्त्र संकेत आहे, असा तंत्र मार्गाचाही संकेत आहे. त्यामुळं माहिती नसताना या गोष्टींच्या उगाचच युट्यूबला पाहून, ग्रंथांमधनं बघून, कारण लिहिलेलं आहे की ग्रंथांमधून बघा, कुठल्याही जे प्रिकॉशन लिहिलेले असतात कुठल्याही ग्रंथामध्ये, पुस्तकांमधून घेऊ नका, ग्रंथांमधून घेऊ नका, असं त्याच्या शेवटी कॉशन्स लिहिलेले असतात. ते मात्र आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून ग्रंथांमधून घेऊन कधीही करायचं नाही, त्याच्यामध्ये बरेच भेद असतात. तर असो, मराठी प्राकृत दुर्गा सप्तशती आपण अगदी निसंकोचपणे करू शकतो. दुर्गा सप्तश्लोकी दुर्गा नावाचं स्तोत्र आहे. दुर्गा सप्तशती वाचल्याचंच फळ आपल्याला या स्तोत्रामधून मिळत असते. ते मात्र निश्चित आपण करू शकतो. मी सर्वांना ते पेजवर मिळेल अशी व्यवस्था आपले सर्व ऍडमिन्स करतील. कारण त्या स्तोत्रामध्ये खूप दिलेलं आहे, सांगितलेलं आहे की कलो सर्वोष्ठ साधनम, कलियुगामध्ये जर सर्वात उत्तम साधन काही असेल तर ते आहे सप्तश्लोकी दुर्गा, सर्व कार्य विधायिनी. त्यामुळे या स्तोत्राचा आपण निश्चितपणे जास्तीत जास्त पाठ करू शकतो. प्राकृत जे दुर्गा सप्तशती आहे ती आपण निश्चितपणे करू शकतो. कारण आपल्याला ज्ञानप्राप्ती हवी असेल तर हे 7 श्लोक कुठेही कामात येतात कधीही. ज्ञानी नामपि चेतांसी देवी भगवती ही सा बलादा कृष्ण मोहाय महामाया प्रयच्छती, असे हे सर्व 7 श्लोक आहेत. भीती वाटल्यानंतर काय करावं, याचे खूप सारे प्रयोगही सांगितलेले आहेत. आणि ज्यावेळी मात्र सतत 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 हे जे घर्षण आपण करू,
त्यावेळी तो मंत्र सिद्ध होत असतो. त्यावेळी तो मंत्र आपल्याला काम करत असतो. अतिशय संकटामध्ये आहे, समजत नाही काय मार्ग काय करायचा. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्याती हरे देवी नारायणी नमोस्तुते. हाही मंत्र अद्भुत आहे. याचाही आपण खूप योग्य पद्धतीने सतत आपण मनातल्या मनात चिंतन ठेवू शकतो. कुठेतरी भीती वाटते बरेच वेळेस, काही आता अकारण भीती असतात, बरेच वेळेस आपल्या मनामध्ये असतात, त्या यायला नको. मात्र मनुष्य स्वभाव आहे. खूप पाऊस पडेल का, माझ्या अंगावर वीज पडेल का, मी घरातनं निघालोय मी सुखरूप बाहेर येईल का, ह्या अकारण भीती घेऊन आपण चालत असतो. वर्तमानात आपण जगायला थोडस कमी पडतो. त्यावेळी ही सर्व स्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समानविते भयभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. एखाद्या वेळी रात्री आपण जात असतो कुठेतरी, आपल्याला भीती वाटतं, आपण एकटा असतो, अशा वेळी मात्र निश्चितपणाने या उपासना आपल्याला मदत करत असतात. एखादा रोग ज्यावेळी येतो त्यावेळी तो कधी जाईल याची शाश्वती आपल्याला नसते, आणि खूप त्याविषयीचं आपल्या मनामध्ये भाव जे आहेत, विकृत भाव यायला सुरुवात होतात. आणि त्यावेळी रोगान शेषान पहंसी तुष्टा रुष्टा तू कामान सकलान भिष्टान, हा जो श्लोक आहे हे सर्व देणार आहे. या श्लोकाचा आपल्याला बऱ्याच वेळी मदत होऊ शकते. आणि एक खूप सुंदर असा प्रयोग मी आज सर्वांना सांगणार आहे. त्यानंतर बरेच वेळेस उदास वाटायला लागतं, चिंता असते, कुठेतरी विशिष्ट जागेवर जाऊन आल्यानंतर डोकं जड पडतं, हातपाय जड पडतात. युट्यूबवरनं सोशल मीडियावरनं बोलताना आजकाल बऱ्याच मर्यादा आहेत. त्यामुळे हा विषय मी काही जास्त लांबवत नाही, समजून घेणे हे क्रमप्राप्त आहे. त्यावेळी सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य खिलेश्वरी, हा जो काही स्तोत्र आहे, हा जो काही मंत्र आहे, हा मंत्र जरी आपण म्हटला त्यावेळी त्या विशिष्ट अवस्थेतून बाहेर येण्यासाठी आपल्याला निश्चितपणाने मदत होते. दुःस्वप्न पडतात, त्यावेळी दुःस्वप्न पडतं त्यावेळी आपण भगवती दुर्गेचं स्मरण करावं, अंबिकेचं स्मरण करावं, असं शास्त्र संकेत आहेत. कारण आजपर्यंत जेवढे जय विजेते झालेत त्यांनी सर्वांनी शक्ती उपासना केली आहे. सर्वांनी शक्ती उपासना केली आहे. पांडवांनी ही शक्ती उपासना केली आहे, प्रभू श्रीरामांनी, हनुमानाच्या जीवनामध्ये, आपल्याला खूप साऱ्या ग्रंथकारांमध्ये. एवढंच काय, मार्कंडेय ऋषींनी मार्कंडेय पुराणामधून ही दुर्गा सप्तशती घेतलेली आहे. आणि आपल्याला त्यांच्या लहानपणीचा प्रसंग माहिती आहे, शिवशक्त्यक्य रूपिणी. मला मगा लगेच स्फुरलं की शिव आणि शक्तीची उपासना मार्कंडेय ऋषी करतायत. आणि म्हणून ह्या उपासना, मात्र हा आर्थिक अडचण खूप जणांना आहे, आणि पैसा कोणाला नको. आणि मी नेहमी म्हणतो की पैसा कधी वाईट नाही. बरेच जण अध्यात्मामध्ये सांगत असतात, काय सांगतात, की नाही बाबा देवान दिलं तसं राहायचंय. उद्योग पुरुष लक्षण, माझे श्री गुरु नेहमी बोलतात. उत्तम पुरुषाचं लक्षण काय तर उद्योग, अर्थार्जन करणे, हे उद्योगी पुरुषाचं लक्षण आहे. हे पुरुषाचं लक्षण आहे, उद्यम पुरुष लक्षण असंही सांगितलंय. आता काय आहे, मग पैसा वाईट नाही, मात्र तो सद्मार्गाने आलेला असावा, त्यासोबत विवेक कायम असावा, कॉमन सेन्स आपला कायम असावा. कारण एकटा ज्यावेळी पैसा येतो, अनितीने पैसा येतो, त्या दिवशी तो कुमार्गाने घेऊन जाणाराही असतो. मात्र ज्यावेळी हा पैसा चांगल्या मार्गातून येतो, तो टिकणारा असतो, तो टिकतो. निदान 4 पिढ्यांपर्यंत, 7 पिढ्यांपर्यंत तो टिकून राहणारा असतो. यामागील काय शास्त्र आहे, मी मागच्या सेशन मध्ये त्याच्यावर थोडस हे टाकलेलं आहे. मात्र मग, कारण कशावरून लक्षात येते की पैसा वाईट नाही, जुने ऋषी मुनी राजाला लोन द्यायचे. तुम्ही बघा ग्रंथांमध्ये खूप वर्णन आहे. आपण मात्र काय आहे ना, मूळ ग्रंथ वाचत नाही, माझ्यासारखा कोणीतरी सांगतो, आपण त्याचं ऐकतो. आणि मला ज्या भावानं पाहिजेत, मला जो पाहिजे, मी त्या अँगलनं तो ग्रंथ तुमच्या पुढे मांडतो. आपल्या पुढे राधेसोबत रास करणारा कृष्ण खूप सुंदर पद्धतीनं मांडलाय. पण
नीतिवान पुरुष, योग्य चतुर पुरुष, युद्धामध्ये ज्याचं संपूर्ण काय म्हणू आपण अभ्यास होता, ह्या गोष्टी मांडण्यात कुठेतरी आपण कमी पडलोय. एक उत्तम मानसशास्त्रज्ञ कृष्णाच्या बाबतीत मांडताना कमी पडल्या गेलेला आहे. आपण सांगतानाही कमी पडलोय. या गोष्टींवर मात्र चिंतन होणं खूप महत्वाचं आहे. असो तो आपला भाग नाही, परंतु पैसा कधी वाईट नाही, संपत्ती कधीही वाईट नाही. आणि त्यासाठी आपण महालक्ष्मी अष्टकाचे 27 पाठ जर आपण केलेत, 27 पाठ 9 दिवसांमध्ये करा किंवा दररोज 27 केलेत तरीही चालेल. असं केलं तरीही काही वाईट नाही. म्हणजे अधिकस्य अधिक फलम. आपण जर 27 पाठ केलेत तरीही आपल्याला त्याचे खूप चांगले रिझल्ट येतील, अनुभव येतील. मी तर म्हणतो काही करण्याची गरज नाही. आपण ललिता सहस्त्रनाम करतोय ना, तेच त्याचीच पाठांची संख्या आपल्याला वाढवायची आहे. त्याचीच संख्या. कारण यातच सांगितलं चंचला लक्ष्मी स्थिरो भवेत. 6 महिने जिथे पाठ होतो भगवती ललितांबिकेच्या या स्तोत्राचा, ललिता सहस्त्रनामाचा, त्या ठिकाणात चंचल असणारी लक्ष्मी स्थिर होते असं सांगितलेलं आहे. त्या घरामधील सर्व प्रॉब्लेम दूर व्हायला सुरुवात होते. मात्र 6 महिन्यांचा अवधी तेवढाही आपल्याला लागत नाही, पण तेवढा वेळ आपण द्यायला पाहिजेत. तेवढा वेळ आपण मनोभावे उपासना केल्या गेली पाहिजेत. तर आपण महालक्ष्मी अष्टकाचे पाठ निश्चित करू शकतो. मागच्या वेळी आमच्या सर्व महिला भगिनींना मी सांगितलेलं आहे की आपण उपवास करतो, बरेच जण निराहार करतात. साबुदाणा टाळता आला तर बघा. त्याऐवजी आपण फळांचा उपयोग घेऊ शकतो, कारण पाऊस अजूनही तेवढ्या याच्यामध्येच आहे. आपल्या पोटावर त्याचा विपरीत परिणाम होऊन मग बऱ्याच गोष्टी, मुळात ह्या गोष्टी का सांगितल्या आहे, तर योग मार्गाने शरीर शोधन झालं पाहिजे. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, तमस, रजस आणि सात्विक या पद्धतीने 3-3 दिवसांची उपासना आपण करून शेवटच्या दिवसामध्ये आपला भाव सहस्त्रारामध्ये स्थिर होण्यासाठी ह्या उपासना आहेत. पण हे खूप गोपनीय रहस्य आहेत. मात्र त्या रहस्यांचा प्रभाव आपल्या सर्व व्रतवैकल्यांवर दिसून येतो. मिताहार असावा, कोमट पाणी प्यायचंय, वॉर्म वॉटर, नाहीतर मग नॉर्मल आपलं जे पाणी आहे ते आपल्याला प्यायचंय. नॉर्मल पाणी इन द सेन्स रूम टेम्परेचरचं थंड पाणी, कारण आपला जठराग्नी हे झालेला असतो. फलाहार घ्यायचा आहे, फलाहारामध्ये आपण जास्तीत जास्त त्याचा उपयोग आपण घेऊ शकतो. मात्र विरुद्ध आहार घ्यायला नको. मी मागे यावर बोललोय पण परत बोलणार आहे. हे जे आजकाल ट्रेंड आलंय शेक वगैरे, मी काही विरोधी नाहीये. बिंग मॉडर्न नॉट मीन्स वेस्टर्न. म्हणजे आपण खूप काही मॉडर्न आहे म्हणजे आपण काही वेस्टर्न झालो अशातला भाग नाहीये. आपण आधुनिकता शेवटी आपणही आता झूमवरच करतोय ना. मात्र विरुद्ध आहार घ्यायला नको. जसं शेक आलेत बरेचसे, आंबा आणि दूध एकत्र करतो, संत्रा आणि दूध एकत्र करतो, हे विरुद्ध आहार आहेत. हे घ्यायला नको. हे घेण्यापासून आपण वाचायला पाहिजे. तर जेवढं मिताहार राहता येईल, काही जणांना एक भुक्त राहू शकतात एक टाइम जेवण करून. जे रोगी असतील, छोटे बच्चे असतील, प्रेग्नेंट महिला भगिनी असतील, त्यांनी उपवास नाही करायला पाहिजेत. शेवटी तब्येतही खूप महत्वाची. या शरीराच्या मदतीनेच आपण उपासना करणार आहोत. म्हणून हा जो देह आहे हा पण तेवढाच अनमोल आहे. त्याची तेवढीच काळजी आपल्याकडनं घेतल्या गेली पाहिजे. मात्र हे निश्चित की उपवासानंतर मग मी जसं जसं महत्वाच्या काही दिवस येईल, जसा ललिता पंचमीचा दिवस येईल, त्यावेळी ग्रुपवर आपल्याला मी काही गोष्टी टाकणारच आहे की आपण काय करायला पाहिजेत. कारण की ह्या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या माझ्या सर्वांच्या मनावर होत असतो. मागे मी सांगितलेला एक सुंदर खूप छान उपाय मी आज सांगतोय आपल्याला. मला त्याचा खूप अनुभव पण आलाय, मला वैयक्तिकही आलाय आणि
बऱ्याच जणांना, मी शेकडो जणांशी तो शेअर पण केलाय. आपण कवच वाचतो दुर्गा सप्तशती मधील, किंवा कुठलंही आपण कवच वाचतो त्यावेळी, एक मिनिट, ज्यावेळी आपण हे कवच वाचतो त्यावेळी ते कसं वाचायला पाहिजे हे समजणं खूप महत्वाचं आहे. कारण की आपण व्यवस्थित ते कवच वाचत नाही, आणि त्याचे आपल्याला जसे रिझल्ट, हा शब्द खूप खालच्या पातळीचा आहे, जशी अनुभूती यायला पाहिजे तशी मात्र येत नाही. बरेच जण दुर्गा सप्तशती करताना न्यासही करतात. कवच न्यास ह्या गोष्टी का करायला पाहिजे? देवम भूत्वम देवम यजेत, देवाची उपासना देव होऊन करायला पाहिजे. न्यास नाही करू शकलो एखाद्या वेळी तर मात्र कवच कधीही स्किप करू नये. कारण खूप गोष्टी यावर जर सांगत बसलो तर खूप काही आहे. आता कवच ज्यावेळी आपण वाचतोय त्यावेळी तो अंग, त्या ज्या अंगाविषयी, मी एक उदाहरण घेतोय, एक मिनिट. हा, मी नेहमी एका श्लोक त्याचं खूप महत्व सांगत असतो. हा, 17 क्रमांकाचा हा श्लोक आहे. आणि मला असं परंपरेनं ज्ञान आहे, आमच्या परंपरेमध्ये बोललं जातं की घरातनं बाहेर पडताना प्राच्याम रक्षंतु मामेंद्री अग्नेयाम अग्निदेवता दक्षिणे वतु वाराही नैऋत्याम खड्गधारिणी. एवढं जरी आपण म्हटलं, किंवा पुढेही आहे प्रतिचाम वारुणी रक्षेत वायव्या मृगवाहिनी, आणि एवढं नाही म्हणता आलं तर एवम दश दिशो रक्षेत चामुंडा शववाहना. दाही दिशांनी भगवती चामुंडेनं, जी शववाहन आहे, तिनं माझं रक्षण करावं. एवढं स्मरण करून जरी आपण घराच्या बाहेर निघलो तर आपलं रक्षण होते असा अनुभवत आहे. मग काय सांगितलंय, ज्यावेळी मी म्हणतो दक्षिणेव तू वाराही, त्यावेळी असा भाव असला पाहिजे मनामध्ये की माझ्या दक्षिणेला, माझ्या दक्षिण अंगाचा त्या बाजूला भगवती वाराही रक्षण करतायत. त्यानंतर नैऋत्यांग खडगधारिणी, खडगधारिणी नावाची भगवती देवी माझ्या नैऋत्येला, मात्र दिशा माहिती असणं महत्वाचं आहे. प्रतिचाम वारुणी, वायव्या मृगवाहिनी, पश्चिमेला कोण आहे? तर वारुणी रक्षेत वायव्या मृगवाहिनी, मृगावर जिचं वाहन आहे मृग, अशी भगवती ती आहे. उदीचाम पातु कौमारी ऐशान्याम शूलधारिणी. पहा किती सूक्ष्म विचार आहे. आपण दिशा किती म्हणतो? 8 दिशा सांगतो मुलांना, बरोबर ना? मुळात दिशा किती आहेत? 10, ऊर्ध्व आणि अध, वरची खालची दिशाच आहे ना. त्याचाही खूप सूक्ष्मतेनं विचार केलेला आहे. मग आता परत पुढे गेलो, नासिकायाम सुगंधाच उत्तरोष्ठेच चर्चिका. आता माझ्या नासिकेचं रक्षण कोणी करावं? जे सुगंधा नावाची भगवती आहे तिने करावं. मात्र मग ओठांचं कोणी करावं? वरच्या ओठाचं कोणी करावं? उत्तरोष्ठेच चर्चिका, अधरेच अमृत कला, जिव्हेचं कोणी करावं? किंवा जिभेवर कोणी वास करावा, निवास करावा? जिव्हायामच सरस्वती. आणि ज्याच्या जिभेवर भगवती सरस्वती आहे तो कधी वाईट बोलणार का हो? कारण या सर्व गोष्टींसाठी, आपल्या यश आणि अपयशासाठी कारणीभूत काय आहे? आपली जिव्हाच आहे ना. आणि असं म्हणतात की एका वेळी भगवती सरस्वती कुठल्या तरी क्षणी आपल्या जिभेवर वास करते, निवास करतात. त्यावेळी जे बोलू ते खरं होणार. म्हणून जिव्हायामच सरस्वती, दंतान रक्षतु कौमारी. किती सूक्ष्मतेनं विचार आहे. एवढंच काय, मी तर पुढे त्यामध्ये नखांच्या रक्षणासहित पण दिलेलं आहे. कट्याम भगवती रक्षेत जानोनी विंद वासिनी, नखान दृष्ट कलारी, केसांचंही दिलेलं आहे. आणि मी एक खूप चमत्कारिक एक ऊर्ध्व केशिनी नावाच्या भगवती माझ्या केसांचं रक्षण करोत, असं सांगितलंय. ज्यांचं नेहमी 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 केस गळतात, किंवा शरीरामध्ये विशिष्ट ठिकाणी व्याधी आहे. बघा, एक योग मार्गामध्ये मी ज्यावेळी हिमालयामध्ये होतो त्यावेळी माझ्या सद्गुरूंनी मला काही गोष्टी शिकवलेल्या होत्या, की या शरीराच्या ज्या अंगामध्ये व्याधी असेल त्या अंगावर लक्ष स्थिर करून, आता मला कुठेतरी मच्छर डसलाय किंवा माझा हात दुखतोय, तो एवढा दुखतोय एवढा दुखतोय की सहन नाही करू शकत आहे.
मात्र विशिष्ट पद्धतीने, त्यावरही आपण पुढे कधीतरी सेशन घेऊ. मात्र विशिष्ट पद्धतीने त्याकडे लक्ष दिल्या गेल्याच्या नंतर हळूहळू तिथे वलय तयार होतात. आणि ते वलय जसा पाण्याचा भोवरा हळूहळू हळूहळू केंद्राकडे जातो की नाही, सेंटरकडे, तसं ती जी चेतना आहे, तसं ते जे दुखणं आहे, ते हळूहळू तीव्रतेकडे जाते. आणि एक क्षण असा येतो की ते संपून जाते. जसा कापूर आपण लावतो, तो थोडा मोठा होतो आणि नंतर मग संपून जातो. तशी ती व्याधी संपून जाते. आणि माझा अनुभव असा आहे की हे जे दुर्गा सप्तशतीमध्ये किंवा कुठल्याही कवचामध्ये ज्या ज्या देवता दिलेल्या आहेत, आपल्या उपासनेसाठी अनुकूल पद्धतीने वातावरण तर तिथे होणार, पण आपलं रक्षणही होणार. आपल्या आरोग्यासाठीच्या ज्या काही अडचणी असतील त्याही सूक्ष्मतेवर होणार. कारण इथे सांगितलेलं आहे आयु रक्षती वाराही. आयु रक्षती वाराही, आयु काय आहे? आपलं वयच आपण त्याच अर्थानं म्हणतोय. बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये काय आहे, अल्पायू योग असू शकतात, काही गंड योग असू शकतात, त्यांचंही रक्षण होतंय. धर्मम रक्षतु वैष्णवी. मग धर्म काय? हिंदू धर्म का किंवा विशिष्ट धर्म का? मी जे कार्य करतोय, मी जर शिकवतोय तर शिक्षक हा माझा धर्म आहे. तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या जॉबच्या ठिकाणी आपण जे काम करतोय त्या ठिकाणी जर काही अडचण येत असेल, अर्थात हा माझा विचार आहे बरं का, तर धर्मम रक्षतु वैष्णवी, धर्माचं रक्षण करण्याचं काम भगवती वैष्णवीनं करावं. ह्या खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. आणि एक थोडस बरंच या गोष्टींवर झालेलं आहे, भार्या रक्षतु भैरवी वगैरे. मग भार्या भक्षतु भैरवी झालं तर काहीतरी शब्दाचा अनर्थ होते. शेवटी मुद्दाम जर आपण वाचत असू चुकीचं तर अनर्थ होणारच. मात्र अजाणतेमध्ये जर आपण काही वाचतोय आणि शेवटी जर आपण क्षमा मागतोय, आपण तिचीच लेकरं आहोत ना. ह्या गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत. म्हणून खूप काही सांगितलेलं आहे. एक मात्र निश्चित, एक व्यक्ती माझ्याकडे आला, वेळ बघू देत, हा आहे एक 10 मिनिटं वेळ आहे. एक व्यक्ती माझ्याकडे आले आणि त्यांना सतत ताप येत होती. डॉक्टरांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल येत आहेत. त्यानंतर त्यांनी सॉरी आयुर्वेदिक पण बऱ्याच गोष्टी त्यांनी हे केल्यात, ट्राय केल्यात. तिथेही सर्व रिपोर्ट नॉर्मल असतानाही असं होतंय. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही देवी कवच प्राकृतातून, कारण त्यांचे संथा वगैरे काही झालेलं नव्हतं, तुम्ही प्राकृतातून हे वाचा, याचं पाठ करा. आणि त्यांनी ते करायला सुरुवात केले. म्हणजे आणि काही दिवसांनंतर असा अनुभव आला, 20-21 दिवसांनंतर, तो जो एकाहिक द्वाहिक त्राहिक चातुर्थिक असे तापांचे प्रकार असतात. एक दिवसाआड येणारा ताप, 2 दिवसाआड, 6 दिवसांआड, काही थंडी वाजून येतात, काही ताप आल्यानंतर व्यक्ती बोलायला लागतो, बडबड करायला लागतो. अशा याच्यांवर पण देवी कवच काम करताना मी बघितलेलं आहे. तर त्याची महती मात्र आपण निश्चित कधीच हे करू शकत नाही. त्यानंतर अर्गला स्तोत्र आहे. आणि ज्या व्यक्तीला जे जे काही पाहिजेत, ती प्रत्येक गोष्ट मिळवून देण्याची जी ताकद आहे, ती मिळवून देण्यासाठी जे मार्ग उपलब्ध व्हायला पाहिजे, ते मार्ग उपलब्ध होऊन देण्यासाठी जी ताकद आहे, ती म्हणजे अर्गला स्तोत्र. कारण शेवटी आहे रूपम देही जयम देही यशोद देही द्विषोजही. मला रूप दे. रूप दे म्हणजे काय दे? मग रूपचा अर्थ काय बाह्य सौंदर्य आहे का? नाही ना. रूप दे काय? कुठलाही व्यक्ती एखाद्या व्यक्तीशी भेटल्यानंतर असं वाटतं, अरे आपण यांच्याशी बोलतच राहावं, आपण ऐकतच राहावं. असं का वाटत असेल? तर ती जी आभा आहे, तो जो ऑरा आहे, ते जे दैवीय तेज आपण म्हणतो, हे कसं काय येतं? तर त्याला या ठिकाणी लक्षार्थाने रूपम देही म्हटलेलं आहे. परत रूप देचा काय अर्थ आहे? बरेच अर्थ आहेत. कवी कल्पनेसारखं आहे, बरेच अर्थ निघतात. आता माझा रंग मी काही केलं, कुठलाही साबण वापरला तर बदलणार नाही, कधीच नाही, शक्य नाही. मात्र माझ्या सूक्ष्म शरीराचा, माझ्या सूक्ष्माचा रंग मी बदलू शकतो. रूपम देही जयम देही, सतत काहीतरी अपयश येत आहेत, सतत उपासना करतोय तरी रिझल्ट नाहीये. यशो देही द्विषो देही, मला यश दे.
मग दिशोजोही का म्हटलेलं आहे? शत्रूंविषयी म्हटलेलं आहे. बघा, एक जर ऑब्झर्व केलं असेल, आपल्या सर्व देवांच्या हातामध्ये काय आहेत? शस्त्र आहेत. शस्त्र आहेत. ते संघर्ष करायला शिकवतात. संघर्ष करायला शिकवतात. कुठलं बघितलं का मस्त आराम करून राहिलं एखादं दैवत? आणि ही तर कितीतरी मोठी प्रेरणेची गोष्ट आहे की भगवती रणचंडिका युद्धामध्ये तिथे येऊन त्या राक्षसाला म्हणते, रक्तबीज म्हणजे काय वेगळं आहे का? कोरोना सारखंच आहे ना? तिथे येऊन म्हणते की थांब, मी आलीच. आणि ज्यावेळी आपण वीर रसामध्ये ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या भावामध्ये ज्यावेळी आपण वाचतो, एवढं सुंदर वर्णन आहे दुर्गा सप्तशतीचं. कारण माझे जे परमगुरु होते, त्यांनी हजारो ग्रंथ, हजारो पाठ, हजारो बोलतोय मी, हजारो पाठ या ग्रंथांचे केलेले आहेत. माझ्या गुरु परंपरेमध्ये खूप महत्व दुर्गा सप्तशती या ग्रंथांचं आहे. आणि मी असं ऐकलेलं आहे की माझे जे परमगुरु होते, 1930-40चा काळ असेल, त्यांना सप्तशृंगीवरनं तिथले जे पुजारी होते त्यांना प्रेरणा झाली की अमुक अमुक ठिकाणी जाऊन या व्यक्तीला दे, माझा प्रसाद नेऊन दे. आणि तो व्यक्ती त्या गावी जायला निघाला. आणि आमच्या परमगुरुजी खूप साधे होते स्वभावाने. त्यांना वाटलं दूधवाला आलाय की काय, ते आपल्या साध्या कपड्यांमध्ये. आणि मग त्यांनी सांगितलं की नाही नाही, मी सप्तशृंग गडावरून आलोय आणि भगवती आईसाहेबांनी मला प्रेरणा दिली आहे, माझ्या स्वप्नामध्ये येऊन मला आदेश झालाय की तुमच्यापर्यंत येऊन हा प्रसाद द्यावा. यांना काही खरं वाटलं नाही. यांना वाटलं काहीतरी पैसे वगैरे काढण्यात. हा, आपको कुछ होना क्या? तुम्हाला काही पाहिजे का? असं ते बोलायला लागले. आणि ते नाही नाही, मला काही नकोय. एवढंच काय, त्यांनी कुठलं जलही ग्रहण, पाणी पण घेतलं नाही तिथे. तो प्रसाद दिला आणि माझी जबाबदारी संपली. मी मार्गस्थ झालोय. मी मार्गस्थ होतो. एवढं महत्व दुर्गा सप्त. ज्यावेळी महान संकट येतात, त्यावेळी पण नवचंडीचा प्रयोग सांगितलेला आहे. बरेच वेळेस हे प्रयोग पण सक्सेस झालेले आपण पाहत नाही. या मागचं कारण असंही ग्रंथकारांनी तंत्रग्रंथांमध्ये लिहून दे. आता मुळात तंत्र म्हणजे काय, लिंबू वगैरे असा काही प्रकार नाही. तंत्र म्हणजे टेक्निक, कमी वेळामध्ये जास्त काम करण्याची पद्धत. तर त्यांनी सांगितलेलं आहे की जे शक्ती उपासना किंवा शक्ती मार्गातील जे उपासक आहे, त्यांच्या करवी जर हा प्रयोग झाला तर तो जास्त लवकर सक्सेस होतो, असंही ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे. असो, त्यानंतर कीलक स्तोत्र. कीलकही खूप महत्वाचं आहे. मी मागे सांगितलं होतं की लॉक केलेले आहेत बऱ्याच गोष्टी भगवान शिवांनी, त्याला कुलूप लावले साध्या भाषेमध्ये. म्हणून मग ते कीलक जे आहे, जे लॉक आहे, ते उघडण्यासाठी पण सप्तशतीमध्ये ही सर्व व्यवस्था किती सूक्ष्मतेनं या गोष्टींचा विचार केलेला आहे. आणि मग पुढे देवी अथर्व शीर्ष वगैरे आपण त्याचं वाचू शकतो. खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. आज एक चमत्कारिक प्रश्नही आला, त्याच्यावरही चर्चा करणं महत्वाचं आहे. तर साड्यांचा काय प्रकार आहे? 9 दिवसांच्या 9 रंगांचा काही आहे का संबंध? माझ्या तरी पाहण्यात नाहीये. मात्र भगवती ही आनंद स्वरूप आहे. एक आनंद प्राप्तीमध्ये, आनंद प्राप्तीसाठी आपण या गोष्टी करू शकतो. ग्रंथांमध्ये कुठे असं याचं वर्णन नाही. शास्त्रामध्ये कुठे याचं वर्णन नाही की अमुक दिवशी प्रथमा आहे आणि मग या दिवशी हेच झालं पाहिजे, असं काही वर्णन नाहीये. पण शेवटी आनंद प्राप्ती, ईश्वर कुठे आहे तर आपल्या आनंदामध्ये आहे. म्हणून त्याही गोष्टी होणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर जर अजून आपण थोडस याला बाय फॉरगेट म्हटल्यापेक्षा जर 3 भागांमध्ये विभागलं, तर आधी महाकाली, मग महालक्ष्मी, मग महासरस्वतीची उपासना आपण करतोय. रजस, सॉरी, तमस, रजस आणि सत्व या गुणांची उपासना करत करत हळूहळू आपण त्या तत्वापर्यंत पोहोचतोय. म्हणून जास्तीत जास्त आपण उपासना करायला पाहिजे. परत मी एक आव्हान करतोय की या दिवसांमध्ये
जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना पहा, आपण उद्धरुनी उद्धरिले जगा, आपण या गोष्टींचा लाभ घेतोय, ही खूप मोठी गोष्ट नाहीये. आपल्या भाग्यामध्ये होतं, आपल्या पूर्वजन्मामध्ये काहीतरी संचित असेल तेव्हा हे काही सर्व मिळतंय. परंतु आपल्यामुळे इतरांना त्याचा लाभ व्हावा, ही गोष्ट पण तेवढीच महत्वाची आहे. कारण आजपर्यंत काय झालं ना, ह्या सर्व गोष्टी का संपत गेल्या. मी मागे एका देशामध्ये होतो, तिथे गेलो आणि तिथं थोडस सांगायला लागलो की बाबा विमान आम्ही बनवलं असं तसं आमच्या ग्रंथांमध्ये. मग कुठे गेलं आणि मला तिथं थोडस निशब्द व्हावं लागलं. वैमानिक शास्त्र ग्रंथांमध्ये याचं सर्व वर्णन आहे, आपल्याला माहिती आहे. पण ते सर्व थेरम सारखे किंवा त्या सर्व थेरीज आहेत असं त्यांचं म्हणणं आलं. मी नाही बोलू शकलो. पण इतरांना न देणे ही जी वृत्ती आपली आहे, यामुळे कधीतरी आपलं नुकसान होते, आपल्या समाजाचं नुकसान होते. आणि आजच्या काळामध्ये कलोचंडी विनायको या न्यायाने भगवतीची उपासना आपल्याला तारणारी आहे. अष्टलक्ष्मींची उपासना त्याच स्वरूपामध्ये आपल्याला तारणारी आहे. आणि म्हणून भोगश्च मोक्षस्थ करस्त एव, एका हातात भोग आणि एका हातामध्ये मोक्ष, या मार्गावर चालताना आपण इतरांनाही या दिव्य कार्यामध्ये प्रेरित करणं ही तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. आता बरेच जण यातले काही पाठ करत नाहीत. आमच्या टीमचं सर्व तिथे लक्ष आहे. पण काय आहे ना, ईश्वर संधी देतो, ईश्वर संधी देतो, त्या संधीचं मात्र निश्चित आपण सोनं करायला पाहिजेत. कारण की खूप प्रेरणेनंतर, अनेक जन्मांच्या पुण्यानंतर भगवती पराशक्ती ललितांबिकेचं नाव माहिती होतं. उपासना खूप लांब गोष्ट राहिली, खूप दूरची गोष्ट आहे. म्हणून ही जी संधी आपल्यापर्यंत आली आहे, ही संधी आपण दवडू नका, सोडू नका. माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे की जेवढ्या जास्तीत जास्त जणांना आपण या दिव्य उपक्रमामध्ये सहभागी करून घेऊ, तेवढा आपल्या सर्वांवर देवी कृपा कटाक्ष हा राहणार आहे. आणि जिथं भगवतीचा कटाक्ष आहे, तिचा नजर ज्या ठिकाणी आहे, नजर हा शब्द हे राहील, त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी ह्या गोष्टी सर्व होत आहेत. म्हणून या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, सर्वांपर्यंत पोहोचावं, हा आमच्या सर्वांचा उद्देश आहे. आम्ही त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतोय. आणि हा महत्वाचा हाही भाग आहे की इतरांनाही, कारण सर्व गोष्टी इथं आपण कुठलंही हे नाहीये, सर्व गोष्टी निशुल्क आहेत. भविष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, उपासनेसाठी पण बऱ्याच गोष्टी आहेत. पण आधी एक आपली तयारी तर व्हायला हवी ना. मला काही काही लोक एकदम वरचा प्रश्न विचारतात, अर्थात त्याचं उत्तर द्यायला मी म्हणजे रेडी आहे, समक्ष आहे किंवा सक्षम आहे. परंतु एकदम 12व्या वर्गात जाऊन काय करणार आहे. बेसिक जोपर्यंत तयारी आपली होत नाही, तोपर्यंत खूप जास्त पुढे जाऊन काय करणार. परत एक विनंती राहील की या 9 दिवसांमध्ये पण माझं काही इतरांशी बोलणं होणार नाही. कारण मी पूजेमध्ये राहील, ह्या सर्व गोष्टी राहतील. त्या गोष्टींचाही विचार खूप महत्वाचा आहे. आपल्या सर्वांपर्यंत कुंकुमार्चनचा प्रसाद पण पोहोचवायचा आहे, ते पण कार्य आहे. ह्या गोष्टींचा विचार खूप सूक्ष्मतेने करून आपण सर्वजण अहोरात्र कार्य करतोय. तर पुन्हा राहील की युट्यूब असेल किंवा फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल, या यातनंही सर्वांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचाव्या. ललिता सहस्त्रनामाच्या नंतर किंवा या उपासनेसोबतच या उपासनांचा अंग दुर्गा सप्तशतीचाच एक सिद्ध कुंजिका स्तोत्र, त्याचाही पाठ केला जातो किंवा बरेच जण ते वाचतात. परंतु काही जणांचा असा अनुभव आहे, वाचायला हरकत नाही, पण एकापेक्षा जास्त अधिक पाठ करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. अर्थात याला कुठला आधार नाही, हे माझं निरीक्षण आहे.
कारण ज्यावेळी आपण अं कम चम टम तम पम यम शम विम दुम ऐम विम हम क्षम असे मंत्र त्या सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये आहेत, याचा ज्यावेळी जास्त वेळा उच्चार करतो, आपल्या रागावर थोडस आपलं नियंत्रण राहत नाही. म्हणून एकापेक्षा जास्त वेळ सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणू नये, असाही संकेत काही ठिकाणी सांगितलाय की जोपर्यंत तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणत नाही तोपर्यंत तुमचा दुर्गा सप्तशतीचा पाठ हा अपूर्ण मानल्या जातो. असंही आहे, काही ग्रंथांमध्ये निश्चित आहे. तर काही हरकत नाही, आपण त्याचाही एक पाठ करून घ्यायला हरकत नाही. शेवटी क्षमा प्रार्थना आपण म्हणून या गोष्टींचा सर्व समारोप करू शकतो. किती पाठ करायचे आहेत? जर आपण यज्ञ यागादी सर्व विधी करत असेल यागादी, तर 9 पाठ करायला हरकत नाही. त्यापेक्षा जर नसेल होत, मग मात्र 14 पाठ आपण करायला पाहिजेत. 14 पाठ जर आपण केलेत तर तसंच आपण करू शकतो. बरेच वेळेस 14 पाठ करताना मग सुरुवातीचं जे काही कवच आहे, अर्गला आहे, कीलक आहे, हे परत परत म्हणण्याची आवश्यकता नाही. मधले जे अध्याय आहेत तेच आपण पुन्हा रिपीट करू शकतो आणि त्यानंतरचं पुढचं जे वैकृतिक वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत. नवार्णव मंत्राविषयी पण बऱ्याच जणांचं आहे की दादा आम्ही नवार्णव मंत्र म्हणावा का? तर शास्त्राने तरी त्याविषयी थोडस निर्बंध घातलेले आहेत. केवळ शक्ती उपासकांसाठीच किंवा मंत्रोपदेश ज्यांचा झाला आहे यांच्यासाठीच आहे, असं सांगितलं गेलेलं आहे नवार्णव मंत्राचा. मात्र नवार्णव मंत्राच्या आधी ओम पण लावू नये, हा पण संकेत आहे, कारण तो नवार्णव मंत्र आहे. पंचाक्षरी मंत्राच्या बाबतीतही तसंच होतं, त्याच्या आधीही ओम लावला जातो. तर निश्चित कुठला मंत्र म्हणावा हे पण आपण ग्रुपवर सर्व टाकणारच आहे. तर अशा या सर्व गोष्टींवर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जास्तीत जास्त जे काही आपले बांधव आहेत त्यांनी या उपासनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, सर्वांपर्यंत पोहोचावा,